ज्ञानदेवा रवी दीप हिरा दाविती देखणे आदृश्य दर्शने संतांची या रवी दीप हिरा दाविती देखणे आदृश्य दर्शने संतांची या त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर नकळे तो साचार ब्रह्मादिका तापली चंदन निववी तो कुडी त्रिगुण तो काढी संत संग माय बाप पिंड पाळीला माया जन्म मरण दाया संत सिंग संतांचे वचन वारी जन्म मरण मिष्टान निवारण त्यांचा महिमा काय वर्णुनी पामर नकळे तो साचार तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे संत चरण भावे गावया त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर नकळे तो साचार ब्रह्मादिका विठोबा जय जय विठोबा जय जय विठोबा जय जय विठोबा जय जय काय करूया रविदीप हिरा दाविती देखणे आदृश्य दर्शने संतांची या त्यांचा महिमा काय वर्णून पामर नकळे तो साचार ब्रह्मादिका अशी आपली सेवा जी आहे ती आपण महत्वाचे दादाने आमच्या वर्णन केलं त्याच्याबद्दल. कारण का सेवा ही भाग्याशिवाय मिळत नाही महाराज. कोण पुण्य त्यांचा होईन सेवक जिहद्वंद्वादिक. तुम्ही आम्ही सेवा करतो संसाराची महाराज, त्याच्यासाठी भले पुण्य लागते असं नाही महाराज. ती सज करावी लागते महाराज. संसाराची आपण सेवा करतोच महाराज. देवाचीही सेवा आहे आणि संतांचीही सेवा आहे महाराज. पण संसाराची किती जरी सेवा केली तरी रच्या पुढं जाय. कारण का ती अधोगतीला नेते. संसार म्हणजे व्यवहार करू नये असं नाही महाराज, पण संसारातला जो चिकटा आहे ना आपला तादात्म्य आहे ना, ते तादात्म्य महाराज मुहात पाडतं आणि अधिक अधिक काहीतरी करायला होतं आणि केलेलं पाप पुढे भोगायला जावं. तिथं पाप पुण्याचा विचार नाही. भगवंताची जी सेवा आहे महाराज, तुम्हाला पाप निवृत्त करताना पुण्य संचय करतो महाराज. त्याच्याही पुढे महाराज भगवंताची कृपा झाली तर एखाद्या महात्म्याची भेट होते महाराज. संतांची जी कृपा आहे महाराज ती जन्म मरणातून तुम्हाला म्हणून संतांची सेवा घडणे हे महान महान. कोण पुण्य त्यांचा. कारण का ईश्वराची सेवा घडत, ईश्वराची भेट होईल, पण संतांची भेट होणं फार फार कठीण आहे महाराज. आणि जोपर्यंत तुम्हाला संतांची भेट होत नाही तोपर्यंत जे पाठीमाग आपल्याला अनेक जन्माचं जन्ममरणाचे जे दुःख लागलंय त्यालाच संसार म्हटले महाराज. संसार म्हणजे बायका पोरं याचं नाव संसार नाही, ते प्रारब्ध आहे, व्यवहार आहे. खरा जर संसार कोणता असेल तर जन्माला यायचं आणि मरायचं. बरं, प्रत्येक जीवाला काय नको आहे दादा? प्रत्येक जीवाला काय नको आहे? तो मरण नको आहे. बघा तुम्ही, प्रत्येकाला मरणही नको आहे आणि दुःखही नको आहे. प्रत्येक जीव आपण जे प्रयत्न करतो ना तर सुख पाहिजे आणि दुःख. बघा तुम्ही, मग ते पिणार असू देत,
तंबाखू खाते ती सुखासाठीच महाराज. आता इथे जिलेबीचं जेवण देऊन दे, ती बासुंदी खाऊन दे, पुरी बासुंदी, तरी पण मला त्याच्यात त्याला सुख वाटत नाही, कुठं तरी जाऊन भीक मागते. म्हणजे तेवढ्या त्याची सुखाची कल्पना केली आहे महाराज. आपण या सुखाच्या कल्पना केल्या का किंवा दुःख निवृत्तीसाठी प्रयत्न करतो, तो केवळ भ्रम आहे महाराज. प्रत्येकाला इच्छा तीच आहे महाराज, पण आपल्याला सुख म्हणजे काय कळलेलं नाही आणि दुःखाचं कारण काय आहे ते कळलेलं नाही महाराज. आणि जोपर्यंत दुःखाचं कारण निवृत्त होत नाही तोपर्यंत आत्यंतिक दुःखाची निवृत्त होत नाही आणि ते स्वरूप कळत नाही तोपर्यंत परमानंदाची प्राप्ती होऊ शकत नाही. आणि हे दावून देणारे संत महात्मे आहेत महाराज. रवी दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांची. दादाने आमच्या मगाशी जो ओवी घेतली त्यावर थोडंसं चिंतन, कारण का आपला वारकरी संप्रदाय आहे, भागवत धर्म आहे, वेदानं बांधलेला आहे महाराज. वेदानं बांधलेला म्हणजे वेदाला मानणार आहे महाराज. आपला जो वारकरी संप्रदाय, आपला भागवत धर्म जो आहे तो वेदानं बांधलेला आहे महाराज. म्हणजे वेदानं प्रस्थापित केलेला आहे. कशासाठी? जीवाच्या कल्याणासाठी महाराज. अहितापासून काढी ती हित देऊनी वाढविती, नाही का श्रुती परवती माऊली जगा. म्हणून कळून दे नाही तर न कळून दे, वेदालाच मानायचं आपण. आणि वेदाचं मनोगत सांगणारे संत महात्मे आहेत महाराज. संतांचंच काय ऐकायचं महाराज, तर वेदाचं त्याने नुसतं महाराज कीर्तन प्रवचन केली नाहीत महाराज. वेदाने सांगितले तसा अनुभव घेतला आणि आले अनुभवा ते या जगात अनुभव घेतला आणि मग तुम्ही आम्हाला सांगायला आलेत महाराज. आणि म्हणून आणि संत हे दयावंत आहेत महाराज. तुमची आमची उपाधी आहे महाराज, अविद्या ही तुमची आमची उपाधी आहे. माया ही ईश्वराची उपाधी आहे महाराज. संतांना काय उपाधी लावणार महाराज? निरुपाधिक आहेत महाराज, त्यांना उपाधीचा संबंध नाही महाराज. तरी पण दया एक माया ही उपाधी लावून घेऊन ते तुमच्या आमच्यासाठी अवतार घेऊन आले महाराज. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. आल वैकुंठवासी आलो याची कारणासी. साच भावे वर्ताया, साच भावे वर्ताया. साधू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. साधू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. ऋषी सात भावे वर्ताया, बोले वर्ताया. साधू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. साधू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. बोलेले ऋषी सात भावे वर्ताया. सांगाया नाही, सांगणं वेगळं आणि आचरण करणं वेगळं आहे महाराज. आणि आपल्या संप्रदायाला महाराज आचाराला आणि विचाराला अत्यंतिक महत्त्व दिले महाराज. दोन्हीची सांगड आहे महाराज. आणि म्हणून मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत पुढे, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता. महाराज संसारातला गुंता पडला तर एका जन्माचा आहे. बायको मेली करून देते, घर पडलं बांधून देते, जनावर मेले एखादं घेऊन देते, लगीन तटलं गोळा करून देते. तो एका जन्मातला म्हणण्यापेक्षा एका अवस्थेतला आहे. कारण का संसार जागृतीला स्वप्नात नाही, स्वप्नातला का स्वप्नात जागृतली बायको स्वप्नातल्या बायकोला पोवाळायला येते नाही ना. म्हणजे माझं तरी सांगतो तुम्हाला,
माझं ज्यावेळी लगीन लागतं स्वप्नात त्यावेळी ती बायको नसती तिथं कुठली म्हणजे तिथला तिथं व्यवहार नाही तिथला तिथं व्यवहार नाही पण परमार्थाचा जर घात झाला तर त्याच्यासारखं वाईट काही नाही म्हणून मी संतावर एक महाराज होणं वेगळं महाराज आणि असणं वेगळं महाराज काय वाय येते महाराज काय अडचण नाही महाराज पण असणं वेगळं आहे आणि संत हे तेवढ्यासाठी आलेत महाराज रवी दीप हिरा दावी ती देखणे अदृश्य दर्शने संतांची अदृश्य एक वस्तू अशी या विश्वात आहे महाराज नाही तुमच्या आमच्या सर्वांच्या पाशी आहे महाराज पण त्याच्या अदर्शनामुळे तुम्हाला दुःख भोगावं लागलं महाराज जन्माला आणि मरणाला यायचं कारण जर काय असेल तर मगाशी दादाने आमचे सांगितले महाराज ते मला गुरु मानतात महाराज पण मी त्यांचा एक साधक बंधू आहे गुरु तीनच आहेत महाराज एक श्रीकृष्ण परमात्मा श्रीकृष्ण वंदे जगद्गुरु शंकराचार्य आणि तुकोबाराय तीनच गुरु आहेत महाराज तुम्ही आम्ही गुरु पदवीला प्राप्त होत नाही साधक बंधू म्हणून जगूया महाराज गुरु तुम्हाला हुडकीत येतील महाराज गुरु पद मिळवण्यापेक्षा त्यांची सेवा करणं अत्यंतिक भाग्याचं आहे सेवा हा दारवंता स्वाधीन करी सुबटा उळगोरी तनु म्हणून जीवे चरणाशी लागावे गर्वता करावी आणि म्हणून तुम्हा महाराज ही न कळतंय महाराज कळत नाही महाराज ते कळवून देणे शास्त्राचं कर्तव्य आहे महाराज आणि शास्त्रानं सांगितलंय तसं त्याचा अनुभव घेऊन त्या साधकाला तिथपर्यंत नेणं हे सद्गुरूचं कर्तव्य दावणं नाही नुसतं महाराज सांगणं नाही तिथपर्यंत महाराज त्या हाताला धरून ते तिथपर्यंत नेतात महाराज काय सांगू आता या संतांचे उपकार मध्ये निरंतर 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 जागवित उठा जागे वारे आता जागे वारे आता स्मरणाला पंढरीनाथा पंढरीनाथा भावे चरण ठेवा माता भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माच्या धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र जन चुकवी व्यथा जन्माच्या धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र जन उठा जागे वारे आता मरण करा पंढरी नाथा भावे चरणी ठेवा माथा चुकली व्यथा जन्माचा उठा जागे वारे आता शरण रिदा पंढरी नाथा भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माचा तुम्ही आम्ही झोपलोय निद्रेत आहे महाराज ती ही निद्रा नव्हे ही काय तुमची आमची प्रारंभाची निद्रा आहे आणि त्याच्यात उठा जागे व्हा म्हणायची काय गरज तुमचं ज्यावेळी प्रारब्ध भोगाला येईल त्यावेळी तुम्हाला उठावंच लागतंय दादा आम्ही आता इथनं गेलो का कीर्तनात ना आता जायला किती वाजेल नाव सांगा 2-3 वाजेल किती लांब आहे असं जाऊन झोपायचं म्हटलं ते 8 वाजता 9 वाजता पाणख्या येऊन सांगून जात आहे मालक महाराज आला की तेवढा काय करा पाण्याची पाळी आली आहे म्हणून निघल म्हणता आणि ती एवढी हुशार बाई आहे महाराज ती बॅटरी खुरपण कोरप हुशारच आणून ठेवते माझं सांगतो तुमचं तुमच्या प्रेमाचे आहे का दादा आणि म्हणून तुम्ही वावळते बसा दुर्गे दुर्गड भारी कारण का त्या हरिपाठ चालू झालाय कोणतरी बोलवायला
घरात नाही म्हणा सांगा मी ते कारण का ती म्हणते नाही पाण्याहून आत्ता आलायचा कुठं हरिपाठाला जाता कोणतरी म्हणतील आजच्या दिवस पण हित म्हणती काय बघा कीर्तनच नाही आत्ता आलायचा राहून द्याच्या दिवस म्हणेल 80 कळवळ्याची जाती हरी लाभाविन खरी लाभाविन मध्ये संत महात्मे तसे नाहीत महाराज 80 कळवळ्याची जाती करी आणि ती जोवरी चरण गा तोरी म्हणती माझा माझा मानिती लहान थोर सुखाची हे सुखाची आकाजा आमच्या मालकासारखा मालक नाही म्हणते आणून देते आणि म्हातारा झालं की बाबुल बोलाय कोण आलाय ते वरात उकळलं असतं तर बरं झालं असतं आता कळून काय करायचं महाराज महाराज अदृष्टाचा भाग आहे यातनं तुम्हाला जागा करायची काही गरज नाही तुमचं प्रारब्ध जे आहे ना ते उठवतं महाराज पण अनादिकालाची जी स्वरूप निद्रा आहे ना त्यातनं उठवणारे संत महात्मे आहेत महाराज आणि जी अदृश्य वस्तू जी आहे ना ते तुम्हाला प्राप्त करून देणारे संत महात्मे आहेत महाराज कारण का त्यांना ते प्राप्त करून घेऊनच आलेले आहेत आले अनुभवा हे या जगात रवी दीप हिरा दाविती देखणे आता रवी म्हणजे सूर्य रवी दीप सूर्य हा दीप आणि हिरा हे प्रकाशमान आहे पण या वस्तूला लावतात पण एक आदर्श वस्तू जी आहे याची महाराज या विश्वात ते म्हणजे ब्रह्म आत्मा ते तुमच्या आमच्या डोळ्याला विषय होत नाही पंच ज्ञानेंद्रिय आहेत ती तुमच्या आमच्या विषयाचं प्रत्येकाचं विषयाचं ज्ञान करून देते महाराज शब्द स्पर्श रूप रस आणि गंध पंचविषय पंचविषयाचं पंच ज्ञानेंद्रिय ज्ञान करून देतात ज्ञाने 6 प्रमाण आहेत महाराज ती देखील नेती नेती म्हटली महाराज वेदाला देखील कळलं नाही महाराज 6 प्रमाण देखील तिथं अपुरू पडतात पण अशा परमात्म्याचं दर्शन करून देणारे ते महात्मे आहेत महाराज रवी दीप हिरा दाविती लेखने अदृश्य दर्शने संतांच्या त्यांचा महिमा काय वर्णोमी पामर त्यांचा महिमा काय वर्णोमी पामर सकळे साजन त्यांचा महिमा काय वर्णोमी पामर त्यांचा महिमा काय वर्णोमी पामर त्यांचा महिमा काय वर्णो मे पामर त्यांचा महिमा काय वर्णो मे पामर त्यांचा महिमा काय वर्णोमी पामर त्यांचा महिमा काय वर्णोमी पामर त्यांचा महिमा काय वर्णो मे पामर त्यांचा महिमा काय वर्णो मे पामर त्यांचा महिमा काय वर्णोमी पामर त्यांचा महिमा काय वर्णोमी पामर नकळत साचार ब्रह्मादिका त्यांचा महिमा काय वर्णोमी पामर त्यांचा महिमा काय वर्णोमी पामर त्यांचा महिमा काय वर्णो मे पामर त्यांचा महिमा काय वर्णो मे पामर नकळत साचार ब्रह्मादिका
त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर का न कळे तो साचार ब्रह्मादि का एवढा सृष्टीचा करता ब्रह्मदेव त्याला देखील संतांचा महिमा कळणं शक्य नाही महाराज अवघड आहे संत होणं कठीण आहे सोपं आहे काय फेटा बांधला धोतर लावलं उपरण बांधलं की काय संत व्हायला लागतं महाराज होय का नाही? पण संत असणं वेगळं आणि संत आणि ती सहसा कळत नाहीत महाराज आणि संतांची तुम्हाला जोपर्यंत भेट होत नाही महाराज तोपर्यंत महाराज आपण या जन्म मरणाच्या कचाड्यातनं निघत नाही महाराज ते खातं त्यांच्याकडे आहे देव सृष्टीची पालन पोषण करतो उत्पत्ती स्थिती लय करतो महाराज प्राणी कर्म सापेक्ष या सृष्टी जातो करताय महाराज पण तो देखील महाराज इथं जीवाला जन्ममरणातनं महाराज सोडत नाही महाराज आणि सोडायचं असेल तर महाराज त्याला माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणचे देव होय आपणची देव होय आपणची देव होय त्याला सद्गुरु संतच होऊन यावं पाहिजे म्हणजे संतच हे तुम्हाला या जन्ममरणातनं काढतात महाराज आणि त्यांचा सहसा महिमा कळावा तर संतांचा महिमा जाणं तिथे संत इतरा दुर्लभ त्या सत्तेवर जायला पाहिजे महाराज कळत नाही महाराज आणि कळल्याशिवाय आपली शरणागती होत नाही महाराज संत कळले तर त्यांच्यावर एक विश्वास बसतो महाराज विश्वास बसणं हे अत्यंतिक महत्वाचं आहे आणि विश्वास असला तर श्रद्धा होते आणि श्रद्धा असली तर पुढचं कार्य होत तेच माझे हित करी ती सकळ हा निश्चित असा महाराज विश्वास पाहिजे महाराज मग ती श्रद्धा महाराज देह जावो पांडुरंग धड व्हावं चरण न सोडी सर्वता तसंच महाराज संतांच्या सेवेला तो माघार फिरतच नाही महाराज कारण का सेवा हा तिथला दारवंट आहे महाराज पण संतांची सेवा मिळणं फार फार कठीण आहे महाराज मिळणार नाही अशी नाही महाराज त्याच्यासाठी महाराज वेदानं 3 दोष सांगितल्यात महाराज आपला वेदांत हा प्रस्थांतरी आहे महाराज भगवद्गीता ब्रह्मसूत्र दशोपनिषद ही वेदाची प्रस्थांतरी आहे महाराज जीवाचं कल्याण सांगणारी आहे महाराज ती संस्कृत मध्ये आहे महाराज सामान्य लोकांना कळत नाही महाराज म्हणून त्यावरच महाराज गीतेवर भाष्य केलेलं ज्ञानोबा यांची ज्ञानेश्वरी एकनाथ महाराजांनी केलेलं भागवत आहे आणि तुकोबरायांची गाथा आहे आणि गाथा हा पंचम वेद मानलेला आहे महाराज त्रिकांडात्मक आहे महाराज सगळी श्रुती माताची आहे महाराज 3 कांडांना युक्त आहे महाराज कर्म उपासना आणि ज्ञान 3 कांड का दिले महाराज आपल्या ठिकाणी 3 दोष आहेत दादाने आमच्या पुष्कळ मगाशी त्याचं वर्णन केलंय प्रवचनाला बी यावं महाराज आणि प्रवचनाची आणि कीर्तनाची सांगड असावी महाराज त्याला समन्वय साधला जातो महाराज आपल्या संप्रदायात श्रवणाला अत्यंतिक महत्व आहे श्रवण झालं की मनन व्हायला पाहिजे मनन झालं की निधी ध्यास लागायला पाहिजे पंचतत्वपदार्थ शोधन षडलिंगपूर्वक श्रवण व्हायला पाहिजे महाराज कानावर कुणाचे शब्द जातात ऐकलं म्हणतात काय ऐकलं काहीतरी महाराज सांगितलं बाबा चला का होत नाही दादा दोष आहेत आपल्याकडे मनोदोष आहे विक्षेप दोष आहे आवरण दोष आहे महाराज स्वरूपाचं अज्ञान याला आवरण म्हटलंय महाराज
आणि त्याच्यातनं आपल्याला काहीतरी करायला लागलो, विक्षेप दोष झाला महाराज. आणि त्यातनं झालेलं जे काय पाप पुण्य आहे तो मला दोष आहे. निष्काम कर्म करा तुम्ही महाराज. घरातलं नव्ह, घरात बायकून लोट म्हणून सांगायला लागत नाही. मी तरी लोटतोय बाबा. काय मागून लोटतोच काय म्हणजे मी काय बसतोय काय उत्तर देणार तुम्ही? लोटा चहा देतो की लोटा सहज बोलते महाराज. आणि अजून अक्कल आलेली म्हणते, सहज म्हणते, नाही तिच्या मनात काय नाही असं आले ते भोगाला. विनोदाची गोष्ट नाही महाराज, पण निश्चित कुठं कल्याण आहे कळून घ्या. त्यांना सोडू नका, त्यांना मारू नका, कुठे घालवू नका. जबाबदारीने त्यांचं पालन पोषण हे प्रलब्धाचा भोग आहे महाराज. कपाळाला गंध बदलता येईल, दादा म्हणले मगाशी. कपाळ मग तुला मोडून बसवणार जर असली तर तू काय करणार? मागलं कुठलं तरी आहे महाराज, असं काय अर्थ नाही. आणि खरं म्हणजे तुम्हाला सांगू, घरात खडखडीत पुढलीच पाहिजे तर देवळाकडे येते. हो, घरात ती बोट मोडलेली असली तरच देवळाकडे येते. आणि मया करणारी असली तर राहून द्या त्या दिवस बसलं. दुर्गे दुर्गडवाडी तिलाच ववाडीचं बसते. बघा तुम्ही उगत. म्हणून प्रतिकूल बायको असावी, प्रतिकूल घर असावं महाराज. परमार्थाला अनुकूल आहे महाराज. अनुकूलाचा त्याग सांगितलाय महाराज, प्रतिकूलाचा त्याग सांगितलेला नाही महाराज. ते काय सहज त्याग होतो महाराज. आणि त्यागाशिवाय परमार्थ घडत नाही दादा, लक्षात ठेवा. आणि म्हणून संतांची सेवा तुम्हाला या जन्ममरणातनं कळत नाही तुम्हाला महाराज कोण आहे ते. आणि कळणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. हे तुम्हाला जे आदर्श दर्शन करून देणारे संत महात्मे आहेत महाराज. त्याचं जोपर्यंत दर्शन होत नाही तोपर्यंत आपण या जन्ममरणातनं सुटत नाही महाराज. रविदीप हिरा दाविती देखणे आदर्श दर्शने संतांचे, त्यांचा महिमा काय वर्णुमी पामर, न कळे तो साचार. ब्रह्मदेवाला देखील कळत नाही, सामान्याला काय महाराज, पण कळतो तो संतांना, साधकाला कळतो महाराज. साधक म्हणजे अनुबंध चतुर्थी, ज्यानं कर्मोपासना केली, मला विक्षेप गेलाय, आवरण आहे, कळलंय महाराज. संतांच्या संगतीत जाऊन विवेकाची जागृती झाली आहे. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका. विवेक हा आपल्या जीवनाचा परमार्थातला पाया आहे महाराज. विवेक नसेल तर पुढं विवेक, वैरागी, समाधी, षटक बसत नाहीत महाराज. आणि साधना जर नसेल तर मुमुक्षुत्व येत नाही महाराज. आबप होता येते, काय अडचण नाही, काय अडचण नाही वा, काय अडचण नाही महाराज. सांगावं लागणार आहे, पण अभ्यास करा आणि सांगा. आपली मालिका चालू आहे ना आपली, गुरु शिष्य कीर्तन प्रवचन हे चालू राहायला पाहिजे. त्याशिवाय जगाला बोध कोण देणार मला, त्याचं खंडन नाही. पण यथार्थ अभ्यास करून सांगणं गरजेचं आहे महाराज. म्हणून हे दोन दोष निवृत्त झाले ना, संतांचा संघ होतो, शास्त्र कानावर पडतं महाराज, आणि एक भ्रम सिद्ध होतो महाराज. आपल्या कारणावरून, कार्यावरून कारणाची सिद्धी केली आहे महाराज. आणि विवेक हा पहिला पाया आहे महाराज. म्हणून माझं हृदय सद्गुरु जेने आज उतारला संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू. अरे विवेक म्हणजेच आत्मानात्म विचार. आत्मा काय आणि अनात्मा काय त्याचं पृथक्करण करणारा त्यालाच विवेक म्हटले महाराज. राजहंस पक्षी महाराज दूध आणि पाणी मिसळलेलं असतं महाराज, त्याच्या चोचीत सामर्थ्य असतं महाराज. ते वगळून पाण्यातलं दूध पितं महाराज. भांड्यातलं दूध घेऊन पिणे वेगळा, काय अडचण नाही, पण पाण्यातलं दूध मिसळून, कारण का दोन्ही द्रव आहे, बरोबर आहे ना का, त्यातलं दूध वेगळं करून पिणं हे तसं आत्मा आणि अनात्मा हे जग आहे महाराज. त्यांचा अनन्याध्यास आहे महाराज. काय आहे? अनन्याध्यास आहे महाराज. आणि त्याच्यातलं पृथक्करण करून आत्म्याचा अनात्म्याचा बाध करून आत्मस्वरूपाचा यथार्थ तुम्हाला दर्शन देणं हे संतांचं. म्हणून संत तिथे विवेका असणे केले. विवेक हा आपला पाया आहे महाराज. आणि विवेकातनं आलेलं जे
वैराग्य आहे. संत संगतीने आत्मा अविनाशी क्रिया रहित असून तदव्यतिरिक्त सर्व विनाशी चंचल आहे असा त्याचा निश्चय, त्याला विवेक म्हटले महाराज. त्या विवेकातनं जे निर्माण झालेलं असतं महाराज, तयार झालेलं त्याला वैराग्य म्हटले महाराज. कारण का वैराग्याशिवाय विरक्ती वाचून काय ज्ञानाशी गणेश नाही महाराज. या लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेच म्हटले. त्याग होईल आणि इच्छा असलं तर गावात सोडील आणि गावाच्या बाहेर जाऊन पिल्याशिवाय इच्छेचा त्याग व्हायला अनुकूलाचा गाठलाय, प्रतिकूलाचा नाही. मग आला शम दम श्रद्धा उपरम तितिक्षा आणि समाधान ही साधन चतुष्टी संपत्ती घेऊन जो मुमुक्षू संतांना शरण जातो. कळाले असते महाराज, किती वेळा जन्मा यावे, किती व्हाव फजित. कितवा जन्म दादा माझा नव बरं 1200 श्रेष्ठ कितवं गणित नाही जी. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. एक एक योनी कोटी कोटी फेरा. मग मनुष्यवाय एक लक्षात ठेवा, दादाने मग सांगितलंय आमच्या हे पशुपक्षी सगळे जे योनी आहेत ना, त्यांच्या ठिकाणी आहार भय मैथून निद्रा सर्व प्राण्यांच्या ठिकाणी समान भोग आहे. पण या विश्वात एकच घटक असा आहे महाराज, तो म्हणजे मनुष्य जन्म. शंकराचार्यांनी त्याचं सुंदर महाराज हे केलेलं आहे. 3 गोष्टी महाराज कठीण आहेत या विश्वात. मनुष्य जन्म मिळणं कठीण आहे, मिळाला तर मुमुक्षुत्व येणं कठीण आहे, आणि मुमुक्षुत्व आलं तर तसं महात्मा भेटणं त्याच्यापेक्षाही कठीण आहे. कारण का अनंत जन्माचं जोपर्यंत तुमचं पुण्य फळ द्यायला येत नाही महाराज, तोपर्यंत संतांची भेट होत नाही महाराज. पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तैसा. आज संत चरण पावलो, आज फिटले माझे कोडे, बहुत जन्माचे साकडे, गोंदाटले पुढे परब्रह्म. अनंत जन्माचं निष्काम पुण्य असेल तर महाराज संतांची भेट होते महाराज. संत काय करतात महाराज, यथार्थ तुमची आमची ओळख होते. संत काय करतात, यथार्थ तुमची आमची ओळख करून देतात महाराज. पुढचा मार्ग लावतात महाराज. तापली या चंदना विणतो कुडी, त्रिगुण तो काढी संत. ताप आला तर महाराज एक मर्यागिरी चंदन आहे, होय ना का. तापलेल्या कडीत त्याला जे टाकला तर ती थंड करते, एवढं तिच्या अंगात ताकद आहे असं शास्त्र म्हणतं. मी काय बघाय नाही आहे शास्त्राला महाराज, आणि शास्त्राला मान्य द्यावं महाराज. कारण का धर्म आणि ब्रह्म हे अतिइंद्रिय आहे. शास्त्रानं जसं सांगितलंय तसं तुम्ही आम्ही त्या शास्त्राच्या संतांच्या मागण्या सांगण्याप्रमाणे जर वागलो तर आज ना उद्या त्याची भेट झाल्याशिवाय राहत नाही महाराज. अदृश्य दर्शने तेवढ्यासाठी होते संतांची. आता तो चंदन जो आहे ना, तो या कुडीला निभवतो. पण 3 गुण आहेत. कुठले कुठले? सत्वगुण आहे, रजोगुण आहे, तमोगुण आहे महाराज. ह्या गुणात जीव अडकतो महाराज. साधकाच्या ठिकाणी हे 2 गुण नाहीत असं ठरवूया आपण, रजोगुण आणि तमोगुण. पण सत्वगुण आहे ना, कारण का गुणाशिवाय कार्य होत नाही महाराज. आता आहे बघा, सत्व रजोगुणाची आणि तमोगुणाची ही बेडीच आहे. आणि सत्वगुणाची घातली तर सोन्याची बेडी, सोन्याची कडी घालून करून घातली तर चांगलं आहे का नाही, बेडीच आहे महाराज. पण सत्वगुण तुम्हा मला मोहात काय महाराज, तुमचं कीर्तन लय चांगलं झालं म्हणतात, वाटतंय का नाही. मग आपल्याला काहीतरी बरोबर माझं विशेष आहे. तो सत्वगुण महाराज तुम्हाला बांधून ठेवतो महाराज. बघा उद्या तुमची वरात काय काय मिरवणूक असेल का नाही संतांची, एवढी उंची वाढती नाव सांगा. वाढला का कमी आला?
अरे आज तुम्हाला मिरवणूक काढतील, उद्या खड्ड्यात नेऊन टाकतील, महाराज दिगाटा. या जगावर विश्वास ठेवू नका महाराज. कधी काय करतील त्याचा पत्ता लागायचा. बघायचं काय महाराज, जगाकडे न बघण्यापेक्षा शास्त्रानं सांगितलंय तसा अभ्यास कुठला केवढा झालाय आपला, ते बघणं अत्यंतिक साधकाच्या पक्षीने सांगतो झालं. कारण का वारकऱ्याचं आपलं हे ब्रीद आहे. पंढरीचे वारकरी ते अधिकारी, मोक्षाचं स्वरूप काय, सकल दुःखाची निवृत्तीने परमानंदाची प्राप्ती. हेच स्वरूप नव्ह काय. हो हो. आणि ते वारकऱ्याचं म्हणून होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी म्हणे. मोक्ष प्राप्त करून घेणं हेच वारकऱ्याचं साध्य आहे महाराज. पण संत काय करतात, गुणातीत करतात. मायेचं कार्य आहे ते गुण महाराज. त्या गुणातीत संत महात्मे करतात महाराज. माय बाप पिंड पाळीयला माया, बाप दिन माय बाप पिंड पाळीयला माया, माय बाप दिन वाया माया. संत चरण संत संगे जन्म मरण जाय. माय बाप पिंड पाळीयला माया, माय बाप पिंड पाळीयला माया. माय बाप पिंड पायला वाया, माय बाप पिंड पायला संत चरण जाया संत संग. जन्म मरण जाय संत संगे. त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर, त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर. जन्म मरण जाय संत संग, जन्म मरण जाय संत संग. त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर, त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर. माय बाप पिंड पाळलेला माया. आई वडील आपल्याला प्रेमानं वाढवतात, मागील ते खायला देतात, शिक्षण देतात, त्याच्या पुढचं शिक्षण देतात. बघले का त्या पोराने कसं मिळवलंय. बाबाचं नाव काहीतरी कर, चोरी करीनाच खरं काहीतरी करून दाव. म्हणजे तुमची सांगित नाहीत, आमची तरी तिकडे सांगतात. म्हणजे काहीतरी या संसारातलं मिळवून ठेवा. आई वडिलांना त्याचं बरं वाटतं महाराज. वाढवतात संसार वाढवतात महाराज. गुंतवलं का सोडवलं महाराज, गुंतवलं महाराज, सोडवलं नाही. एकच माता बेटी महाराज. हा देह नाशिवंत मळमूत्राचा वरी चरण रव रव अमंगळ ते समा रव रव स्वरे त्या हरिहारा चरण जाई गोविंदा. त्या हरिहरा चरण जाई गोविंदा. पडिले जे मधाल पडिले ते मधाल पडिले ते मधाल देह ना
वरी चर्म घातले रे अमंगळ देता माझा वरी चर्म घातले रे कृमी कीटकाचा दादा श्रवण वाचुगलतीने अमंगळ देता माझा तुगली रे अमंगलिता वाला मारे हरिहरा शरणदाई गोविंदा चरदाई रे गोविंदा पडिले रे मनानता सोम रे बाळा पडिले रे मनानता सोम रे बाळा पडिले मदारसा सोहतो रे बाळा पडिले मदारसा सोहतो रे बाळा तुम्ही आम्ही या देहाला पोचतो महाराज. हा देह नाशी वांगट, याचा स्वभाव नाश आहे महाराज. याचा स्वभाव नाश आहे, बदलत परिवर्तन होतं महाराज. नाशाकडे चाललंय तरी 65 चांगली करते. कमी झाला दिवस का वाढला का? वाढ दिवस. अरे 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 काय चाललंय देवा. आणि जग सुधारलंय म्हणणं, सुधारलेलं नाही बिघाडलंय. मला म्हणायचा अधिकार नाही. आज एवढे 65 वर्षे झाली मनुष्य जन्म मला मिळालाय, पण आजही माझ्या हातातून काय झालेलं नाही माझं कार्य. त्याची खंत वाटावी मला. जया लागी पांडवाले देहाची या गावा तो कार्यार्थ गवा सांडून जाईल. अरे ज्याच्यासाठी, कारण का भगवंतानं दिले हिंद्रिय हात पाय हात पाय डोळे मुख बोलाया वचन डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोड श्री नारायण केले तू जोडाची नारायण दासे जीवा पाना भवरोग हात पाय कान हात पाय मन भवरोग दिले इंद्रिय हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान मुख डोळे बोलाया वचन जेणे तू जोडशी. काय नारायण बायको नाशे जीवपान. जन्माला यायचं नाही मरायचा हात भौरोग आहे महाराज. किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजिती, म्हणून या जीव भ्याला शरण गेला. कळावं महाराज, फजिती कळावी महाराज. दादा फजिती झाली आहे का कळालेली नाही. काय मी चुकलो गा मागे नेलची काय, नकळेची पाप पुण्य सोमला आठव नाही. मी माझे बोललो गा दीपक पतंगा यामध्ये जीवदान संत मानव काय ही प्रार्थना आहे महाराज कळून संतांच्या ठिकाणी. संतांच्या ठिकाणी उघड जाऊन ते डोकं टिकून असलं तसलं काय करू नका दादा. कोण पाय चिपत्यात, कोण काय करतात, कोण नाना करू नका असं नाही. त्यांची सेवा करा महाराज, पण त्यांच्या बोधाला पात्र व्हा. त्याच्यासाठी महाराज आज साधक अवस्था प्राप्त व्हायला पाहिजे महाराज. मलविक्षेप गेलेला पाहिजे, आवरण कळलेलं पाहिजे, जन्म मरणाचं हे दुःख समोर उभा राहायला पाहिजे. आता मी 60च्या पलीकडे गेलोय. आता एक दिवस
काळ येणार या देहाला नेणार ठरलेला आहे. तू भजन म्हण नाही तर नाही म्हणाय. कुठं खोलीत कुलूप घालून बस. अरे डॉक्टर गेले तर तुझं काय? डॉक्टरांचे बाबा गेलेत नव्ह काय? हा? त्यांना काय सांभाळा येत नव्हतं का? त्यांना काय नको होती महाराज? कुणाला कोण नको आहे? पण आलाय देह जाणार याची काळोबा. पण काळावर मार. अरे मरण माझे मरून घे. मध केलं मरण आपुले मरण. तो झाला सुख सोहळा. अनुपम. महाराज मरणाआधी मरून राहिलो. ते संतांचं देणगा आहे महाराज. मनुष्य जन्म म्हणजे काहीतरी आहे काय महाराज? परत मनुष्य जन्म मिळेल आपल्या हातात नाही महाराज. भगवंतानं बुद्धीचं कार्य केवढं मोठं केलंय महाराज. त्याच्यासाठी संत महात्मे तुम्हाला हात जोडून सांगतात का? पाया टाळ्या करून सांगतात. जोडून या कर. बायको हात जोडून सांगते का टाळ्या करून? हा? बायको कधी पाया पडली काय? आजच्या दिवस पाण्याकडं जावा म्हणती. पाणी आलंय उद्या जायचं बघ. मला तरी सांगते बाबा आज जरा मीठ कमी वाटतंय खाऊन चटावलाच म्हणते. कळलं मला? रोज बाहेर खायला मिळते महाराज म्हणून घरातलं काय वाढ लागत? सरळ उत्तर आहे दादा. संत नाही तसे महाराज. संत नाही. ऐकावं ते संतांचं. कळवळ आहे महाराज. बुडत आहे हे जन न देखवे डोळा येतो कळवळा. म्हणून महाराज करावी त्यांची शरणागती करावी महाराज. काय मी उद्धार पावेन पावेन काय कृपा करिल नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन. ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे. काय खंडे येईल कर्म. काय खंडे येईल कर्म. समाधान चित्त माझे. काय खंड येईल कर्म. काय खंड येईल कर्म. जाण्याची सद्गुरूकडे सामुग्री आहे महाराज. याला साधन चतुष्टय संपत्ती म्हटले महाराज. मला विक्षेप गेलेला आवरण आहे कळलेला. विवेक वैरागी समाधी सटक आणि मुमुक्षुत्व संपत्ती आहे महाराज. आणि शरणगती केली आहे महाराज. मी कोण आहे? मी कोण आहे? मी कोण आहे? जन्माला कारण काय? मरणाला कारण काय महाराज? सांगा तुम्ही. या जन्म मरणात मला एकदा सोडवा महाराज. किती जन्म झाला जरा कळावं महाराज. बरं आजा गेला पंजा गेला देखत देखत बरं गेला. कुणीकडे गेला दादा? कुणीकडे गेला का? बर 12व्या दिवशी फोटो काढता का नाही पुजायला? काय लिहिलेलं असतंय? वैकुंठवाशी, कैलासवाशी, स्वर्गवाशी. आबांचा फोन आलाय. मी आता वैकुंठात गेलोय. फोटो नाव लावा. का पत्र आलं का निरोप आला का आबांचा फोन आला का कोण तिथनं सांगायला आलाय? मनान चाललंय आपल्या. बघा तरी उगाच विचार करा. हे बघ वा भरपूर पैसा मिळवलाय महाराज चिकाटीनं. स्वतः बी खाल्लं नाही, पोरासनी बी खाऊ दिलं नाही. सप्त्याकडचं तरी नाव सोडा. त्यासनी काय काम आहे वय म्हणतात. लय लागतंय मिळवायला त्याला. असं सप्त करून आणि असं करून कुठं चालतंय वय? देणार नाही महाराज. आणि आलीच तर एखादी
कुटी नोट काढून ठेवते बायकोच्या हातात. आली की ती देऊन टाक जा. असं मिळवून 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 महाराज ठेवलं तर मरताना काय देण्यात येईल म्हणता, ते धनच येणार. हा? आणि त्यात एखादं पोरग निघावं, ती चावाट निघावं, तिची जरा काळजी असते. धाकला आहे, ती वांड आहे, कसं काय राखतंय काय की म्हणतंय. आता मेलं का नाही असला माणूस की एक शास्त्र आहे, धनावर नजर ठेवली की नागोबा तरी होतंय, नाहीतरी पिशाच तरी होतंय. आहे काय लक्षात? आता तो नागोबा होऊन धाकल्या पोरग्याचं कसं चाललंय म्हणून जर बंगल्यात फिरायला लागला आबा, तर पूजा करतील का नाही? आता आबा आल्यात पूजा करूया. बरं, हा जन्म मिळणार वासनेच्या पोटी जन्म घेणे लागे महाराज. आणि नीरवासन करणारे संत महात्मे महाराज, लक्षात ठेवा, त्यांच्याकडे ती ताकद आहे महाराज. म्हणून विवेक वैरागी समाधी षटक ही जी मुमुक्षुत्व आहे महाराज, ते घेऊन संतांना शरण गेलं ना तरी मी कोण आहे महाराज? सांगतात महाराज, हे नाही, हा देह आलेला आहे, हा देह एक दिवस जाणार आहे, त्याचा स्वभाव नाश आहे महाराज. तू येणारा नाहीस, तू जाणारा नाही, तू अविनाशी परब्रह्म परमात्मा तू आहेस महाराज. तुझं येणं नाही, जाणं नाही, तिन्ही कालात त्रिकालाबाधित तू सत्य आहेस. देह आज आहे ना उद्या नाही, त्याचा स्वभाव नाश आहे महाराज. आता जरी वाटत असलं, किती जरी काळी केस केली तरी एक दिवस महाराज काळी केलं आत मी काळीच येतात का पांढरी येतात का? केसावर आहे वैर. मग काय प्रत्येक जण केस, आबाची केस तेवढी काळी करायची, आबा टिकणार. बरं, आबा ठेवला तसाच, गेल्यावर काय होईल महाराज? ते चांगलं आहे एवढं. आबा चांगले होते म्हणून ठेवले 4 दिवस, काय होईल म्हणता येत? अरे ओला चिखल आहे, ओला पृथ्वी तत्व आहे महाराज. हे काय आहे? पृथ्वी तत्व आहे महाराज, चिखल आहे महाराज, नाश पावणार आहे, याचा स्वभाव नाश आहे. त्याच्या आत एक आहे महाराज, त्याला सूक्ष्म शरीर म्हटले. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, अंतकरण चतुष्टे, 16चा मिळून तो संघात आहे. त्याला वासनात्मक देह म्हटले महाराज. त्याला काय म्हटले? वासनात्मक देह म्हटले महाराज. तो अनंत कालाचा आहे महाराज, त्याची उत्पत्ती सांगाय नाही महाराज. म्हणून आपल्यात हे अनादी 6 पदार्थ सांगितलेत महाराज. ब्रह्म माया त्यांचा संबंध, जीव ईश्वर त्यांचा भेद, हे अनादी 6. कळलं का? ब्रह्म माया किंवा अविद्या त्यांचा संबंध, जीव ईश्वर यांचा भेद, ते 6 अनादी आहेत महाराज. ब्रह्म अनादी अनंत आहे, माया अनादी आहे पण शांत आहे, टिकत नाही, बाधित होते महाराज. आणि आधी बाकीचे पदार्थ येते साधी शांत आहेत महाराज. यांना उत्पत्ती नाश आहे. हा देह एक दिवस आलाय, त्याचा स्वभाव नाश आहे, त्याचा महाराज आश्रय नाश आहे. ते तुमचं आमचं पाप पुण्य वासनात्मक जे आहे, पुढच्या जन्माची तयारी घेऊन करून जातो महाराज. मग आज जर आपण इथं बरीच साधना जर केली नाही, जर आता नाही मुक्त झालो, तर पुढचा जन्म तुम्हाला माणसाचाच मिळणार. आणि इथं येऊन जर कुत्र्यासारखं गाढवासारखं वागत असलं तरी गाढवाचाच मिळणार. कारण का? ते संस्कार घेऊन कुठली सामुग्री घेऊनच जात ते. आणि तदनुसार महाराज ईश्वर हा प्राणीकर्म सापेक्ष सृष्टीचा करता असल्यामुळं तुमचं जसं कर्म असेल तसंच तो तुमच्याकडं भोगवून घेतो, तुम्हाला तसं देतो. म्हणून त्याच्याकडं वैषम्य आणि नैगुण्य हे 2 दोष येत नाही. आम्हाला आता दुःख होतोय गो, आम्ही महिन्याची वारी करतोय म्हणून, पण महाराजाला अजून कोण घरात बघित, ते म्हणते देवाच्या घरात न्याय नाही. अरे देवाच्या घरातच खरा न्याय. तू मागल्या जन्मात काय केलं बघ, ते मागल्या जन्मातला आता आपण भोगायला लागले महाराज, ते आपल्याला कळत नाही महाराज. पण ईश्वरा सर्वज्ञ आहे, म्हणजे ते तुमचं आमचं सर्वांचं त्याला काय असेल ते कळतं महाराज.
म्हणून तो सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे. म्हणून कुणालाही तू सोडत त्याची सत्ता आहे महाराज. कर तुम्हा कर तुम त्याची शक्ती आहे महाराज. आणि तो सृष्टीचा कोण आहे? करता प्राणी कर्म सापेक्ष महाराज. म्हणून तुमचा आमचा भोग असेल तर तो भोगून घेतो महाराज. पण आज जे आपण भोगतोय ते पाठीमागल्या जन्मात, आणि आता जर पुण्य केलं आपण तर पुढच्या जन्माला नाहीच जर मुक्त झाला तर पुढच्या जन्मी लहानपणीच आपल्याला त्याला योग भ्रष्ट असं म्हटलंय महाराज. म्हणजे हे शरीर जे आहे ना ते इथं पडतं, पण सूक्ष्म शरीर जे आहे ना ते पुढच्या जन्माची सामुग्री घेऊन जातं महाराज. त्याचा आश्रय नाश आहे. काय आहे? आश्रय नाश आहे. आणि या दोन्हीला कारण असेल तर स्वस्वरूपाचं अज्ञान, त्याला कारण शरीर म्हणते महाराज. कारण म्हणजे स्वस्वरूपाचं अज्ञान, आणि ते अज्ञान स्वरूपाच्या अज्ञानामुळे वाचलं तर त्याच्या ज्ञानानंच ते निवृत्त, म्हणजे आत्मज्ञानानं ते अज्ञान निवृत्त होतं. ते संत महात्मे कार्य करतात. माय बाप पिंड पाळेला माया, जन्म मरण दाया संत संत. कारण का? जन्माला आणि मरणाला येणारं जो कोण असेल तर स्वरूपाचं अज्ञान आहे महाराज. ते अज्ञान निवृत्त झालं ना, पुढचा जन्म मरण त्याला जन्माभाव. पण त्यांच्याकडे काय आहे महाराज? संतांचे वचन वारी जन्म मरण, संतांचे वचन वारी जन्म मरण. निष्ठान हे भूक निवार, निष्ठान हे भूक निवार, निष्ठान हे भूक निवार. संतांचे वचन वारी जन्म मरण. संतांचे वचन वारी जन्म मरण. संतांचे वचन वारी जन्म मरण. संतांचे वचन वारी जन्म आविष्टान ये भूक निवारीन, मिष्टान हे भूक निवारीन. मिष्टान हे भूक निवारण, मिष्टान हे भूक निवारण. त्यांचा महिमा काय वरलो मी पामर. 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 वेदाची 4 महावाक्य आहेत महाराज. तत्वमशी अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म आणि अहम ब्रह्म आहे. संत महात्मे ते तू आहेस म्हणतात. तत्वमशी ते तू आहेस, ते ब्रह्म तू आहेस, किंवा तो ईश्वर तू आहेस. मी आसन कसा असं वाटतं, मी आसन कसा? कारण का आपल्याला अजून देहात्म बुद्धी असते ना, मी देह आहे असं वाटतं महाराज. पण हा देह तू नाहीस. या देहाचं प्रकाशन करणारा तू आहेस. आता आपल्याला या देहाची जागृती एक अवस्था आहे, स्वप्न एक अवस्था आहे, आणि सुषुप्ती एक अवस्था आहे महाराज. आता या जागृतीचा देह स्वप्नात नाही, आणि स्वप्नातला देह जागृतीत नाही, आणि या दोन्ही देह सुषुप्तीत नाही. मग आता जागृतीचा आहे ना तो झोपला, बरोबर आहे. आता तिथं स्वप्न पडलं, त्यावेळी ही इंद्रिय नाही, हा देह नाही, हा तिथली बायका पोरं नाहीत, पण तिथं बी असतात.
नसना तर बायका पोरं पंढरपूर आहे असं म्हणूया. स्वप्नात देखील हा बाजार सगळा असतो महाराज. आता तिथं कोण बघणारा, तिथं कोण झालं ते स्वप्नातील तिथं नाही. हा म्हणजे तिथं देखील एक मनोमय तो व्यापार आहे महाराज. तिथला बी द्रष्टा कोणतरी आहे महाराज. म्हणजे तिथलं तिथं नाही, तिथलं तिथं नाही, पण तिथलंही प्रकाशन करणार आहे. स्वप्नाचं प्रकाशन करतो म्हणून जागा झाल्या म्हणतो मला रात्री मोठं स्वप्न पडले तर होय नव्ह का. म्हणजे तिथं कोणतरी त्याचा द्रष्टा आहे. पण ह्या डोळ्यांतरी बघाय नाही, या पायांतरी चालला नाही, पण पंढरपूरला गेला का नाही. पंढरपूरला गेला, चंद्रभागे स्नान केलं, कीर्तन केलं, बायकोच्या हातात काय पाहिजे होतं ते बी घेतलं आणि घराकडे आला. आला तेव्हा होता असो महाराज. पण हा व्यवहार सगळा झाला. तिथला देह इथं नाही, तिथला देह तिथं नाही, आणि दोन्ही देह हे सुशुद्धीत नाही. पण जाणणारा जागृतीचं जे प्रकाशन करतो त्याला विश्व म्हटलंय, स्वप्नातलं प्रकाशन करतो त्याला तेजस म्हटलंय, आणि सुषुप्तीचंही प्रकाशन करतो. कारण का तिथे व्यवहार नाही. व्यवहार करणारं जे तुमचं अंतकरण आहे ना, ते अंतकरण महाराज अविद्येत पूर्ण नाही आहे तिथं. पण तुमची प्रारब्धाचे भोग नाही म्हणून तिथे व्यवहार नाही. अव्यवहार आहे पण अंतकरण आहे. अंतकरण नसतं दादा तर सकाळी जाणीव सांगणार कोण? अंतकरणातला अनुभव आहे. लक्षात ठेवायचं. काल आलंय वाचनात, कालच्या वाचनात ते आलंय, लक्षात ठेवायचं. एक एक घटक आपण मिळवून तसं संग्रह करायचा. सगळं एके ठिकाणी मिळत नाही, पण कुठं काय अभ्यासात मिळत, कुठं काय अभ्यासात मिळत तेवढं आपल्या संग्रही सांगायला आपल्या आचरणाला बरं पडतं महाराज. बरोबर आहे दादा. आणि मग तिथं सकाळी उठला की म्हणतो मी काय जाणत नव्हतो, सुखानं झोपलो होतो. म्हणजे सांगणारी कोणतरी अनुभवातली वृत्ती आहे ना, ते अंतकरण वृत्ती आहे महाराज. म्हणजे जागृतीत आहे त्याला विश्व म्हटलंय, स्वप्नातलं प्रकाशन आहे त्याला तेजस म्हटलंय, आणि इथला आहे ते त्याला प्राज्ञ म्हटलंय. म्हणजे आत्म्याचा अन्वय आहे आणि देहाचा व्यतिरिक आहे. म्हणजे हा देह तू नाही, त्या देहाचं साक्षीत्व करणारा एक आत्मरूपानं तू आहेस, असं आत्मसाक्षात्कारात्मक त्याला ज्ञान करून दिल्यानंतर महाराज साधकाची जर तयारी असेल मीच ब्रह्म आहे म्हणून काना वचनाची भेटी सरसाची कीर्ती हम ब्रह्मास्मी म्हणून जर वरती उठली महाराज तर देहाचा बाध होतो. त्या देहाचा आणि माझा काय संबंध नाही. शर्ट काढून ठेवता का नाही, नवं घालता ना, त्याच्याबद्दल काय आपल्याला दुःख वाटत? हा देह माझा नाही, देहाचा आणि माझा काय संबंध? देहाचा अधिष्ठान मी आहे. आता जरी देह असला तरी महाराज त्या ज्ञानानं काय होतं महाराज, पाठीमाला संचित जळून जातं. संचिताला टेका कुणाचा आहे? अज्ञानाचा आहे. अज्ञान निवृत्त झालं ना, अज्ञान अवघे विज्ञान निषेध आणि स्वरूपे होऊन जाईल. अज्ञान अवघे हरप आहे महाराज. अज्ञान हरप म्हणजे अभाव होतो. विज्ञान म्हणजे आता घातलं प्रारब्ध आहे तोपर्यंत, शरीराचं प्रारब्ध आहे तोपर्यंत, पण आता ते बाधित वृत्तीनं व्यवहार होतो त्याचा. माझा याच्याशी काय, त्याला ते जीवनमुक्त म्हटले महाराज. त्यालाच काय म्हटलंय? जीवनमुक्त म्हटले महाराज. त्यांचा व्यवहार होतो तसा तुमचा आमचा व्यवहार होतो महाराज. पण तुमचा आमचा मी करतो असा व्यवहार होतो महाराज. पण त्यांची कर्तृत्व बुद्धी गेलेली असते, कारण का यावर अहंकार गेलेला असतो महाराज. आणि त्यांना मिळवायचं काय राहिलेलं नसतं, कारण काय मिळायचं ते मिळालेलं असतं. कारण का त्या विश्वात एक आत्मलाभ झाला ना, आत्म्या व्यतिरिक्त दुसरं काय नाहीच महाराज. असं आहे तर त्यांचा अनुभव आला ना, त्याच्यापासून वेगळं काय नाही, त्याच्यामुळे मिळवायचंही काय राहिलेलं नाही. आणि आहे तो जन्माचा सग भोगून संपवायचा आहे. त्यालाच जीवनमुक्त असवायचा कोटे देहीच विदेही ती वर्तत दिसती देही मी समग्र असे तयाचे हृदय, असा त्यांचा व्यवहार होतो महाराज. आणि त्याच्यामुळे महाराज ते सहज त्या स्वरूपाला प्राप्त होतात महाराज. त्यावेळी महाराज त्यांचं पूर्ण जन्मा अभाव बीज भाजवणे केली आम्हा जन्म मरण जन्म नाही रे तुका म्हणे माझी भाव. जन्माच्या, कारण काय जन्माला आले म्हणून मरण आहे ना.
आपल्याला मरण नको आहे, पण बारसं झाले त्याचं 12वं अरे होणारच. तसं जन्माला आलायच ना, मग एक दिवस मरावं लागणार. अहो मरण नाही, तुम्ही अमर आहात. अमर हा खरे की खोटे पहा तुम्ही, देह न जाणार आहे. चैतन्य आहे ते अमर आहे ना, त्याला मरण नाही, येणं नाही, जाणं नाही, नित्य निरामयच आहे महाराज. सच्चिदानंद अद्वय नित्य निरामय महाराज. त्याचा वेळ नाही, त्याला येणं नाही, जन्म नाही, तेच प्रकाशमान आहे महाराज. सत तेच आहे महाराज, चित तेच आहे आणि आनंद हे त्याचं स्वरूप आहे महाराज. आणि त्याच्यामुळे महाराज त्याला विश्वात काय मिळवायचं राहिलेलं नाही, पण उर्वरित असलेलं शरीर महाराज देहातपर्यंत राहणार. पण महाराज देह असताना महाराज तो सद त्या लिलेने खेळत असतो. हसवायचा कोठे देहच विधी, आणि यालाच जीवनमुक्ती म्हणतात. आणि तुमच्या मला संतांकडनं मिळते, पण त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, न कळे तो साचार ब्रह्मादि काळ. भजन म्हणा आता. अरे नाचा वाटलं तर कीर्तनातच राहतात. सकाळी घरात नाचायला आला तर काय म्हणेल का, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, सर्व सानोनी माझाई, सर्व सागरी माझाई. ज्ञानदीप लावू जाई, ज्ञानदीप लावू जाई, सर्व सानोनी माझाई, सर्व सानोनी माझाई. नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे. ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, सर्व सांडोली माझाई,
सर्व साठवणे माझाई ज्ञानदीप लावू जगी ज्ञानदीप लावू जगी ज्ञानदीप लावू जगे सर्व साठवणी माझाई सर्व साठवणी कोण म्हणणार चाल म्हणा तुका म्हणे जवळी पहिलं पहिलं चरण म्हणा मधली चाल आहे रवी दीप हिरा दावी दे देखणे रवी दीप हिरा दावी दे देखणे अरे मधली चाला काय रे रवी दीप हिरा दाविती देखणे रवी दीप हिरा दाविती देखणे रवी दीप हिरा दावी दे देखणे रवी दीप हिरा दावी दे देखणे रवी दीप हिरा दाविती देखणे रवी दीप हिरा दाविती देखणे रवी दीप हिरा दावी दे देखणे रवी दीप हिरा दावी दे देखणे अदृश्य दर्शन संतांची 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 त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर 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 त्यांचा महिमा काय
नकळे तो ब्रह्मादिकाय नकळे साचार ब्रह्मादिकाय नकळे साचार ब्रह्मादिकाय त्यांचा महिमा काय वर्णू मी पमाराय त्यांचा महिमा काय वर्णू मी पमाराय म्हणा रविदीप हिरा दावीची देखले अदृश्य दर्शनी संतांची त्यांचा महिमा काय वर्णुमी पामर नकडे तो साचार ब्रह्मालिका तापली चंदन नवी तू कुडी चिगुण तू काडी संत संग माय बाप पिंड पाळीला माया जन्म मरण जाया संत संगी संतांचे वचन अत्यंतिक मोलाचं आहे महाराज. पण त्याची कानाची तयारी असायला काना वचनाची भेटी सरसाची क्रीटी वस्तू होणी उठी षडलिंग पूर्वक श्रवण व्हायला पाहिजे महाराज. अपात्ता श्रवण व्हायला पाहिजे अंग श्रवण व्हायला पाहिजे अंगी श्रवण व्हायला पाहिजे. मुक्तीला काही वेळ नाही महाराज. आत्मा स्वयंसिद्ध आहे महाराज. अज्ञानाचं आवरण निवृत्त झालेलं आहे म्हणून वृत्ती व्यापली आहे महाराज. फल काय स्वयंसिद्ध आहे महाराज. वृत्तीने महाराज पकडलं बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निश महाराज. रात्रंदिवस तिथं जर बुद्धी तरुण राहिली महाराज तर आनंदाची डोही आनंदाचे अंग इथंच सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती मोक्ष तुमच्या याच देही याची डोळा भोगील मुक्तीचा. कारण का आपल्या वारकरी संप्रदायात अदृष्ट फल नाही दृष्ट फल आहे महाराज. अदृष्ट म्हणजे आता पुण्य करायचं कुठं तरी जन्माला जायचं आणि पुण्य भोगायला परत यायचं ते नाही महाराज. याच देही याची डोळा त्याला जीवनमुक्त म्हणायचं. आणि विधेय कैवल्य काय हे पाठानंतर आहेच महाराज. त्यांचा महिमा काय वर्णुनी पामर न कळे तो साचार ब्रह्मादिका तुका म्हणे ते न पाचारिता दावे संत चरण भावे. संतांच्या सेवेसाठी बोलवायची वाट बघू नका. लग्नाला बोलवल्याशिवाय जाऊ नका. हलकट आहे म्हणते पण संतांची सेवा फल देते महाराज. संतांच्या सेवेला फल आहे महाराज लक्षात ठेवा. म्हणून कोण पुण्य त्यांचा होईन सेवक जिह द्वंद्वाधिक आयशेवर मज दावी नारायणा अंतरीच्या कुणा. पण संत महात्मे भेटायला फार कठीण आहे महाराज. त्याच्यासाठी मग अशी दादाने सांगितलंय आंबा किंवा बिरू पिकला की रागूला बोलवायची. अरे हुडकीत येत आहे तसं तुमचं साधन चतुर्थी संपत्ती असली ना तर सद्गुरू तुम्हाला हुडकीत येईल महाराज. आमचे गुरुजी म्हणायचे अरे माझं वांजपण फिटावं माझ्या आयुष्यात एकतरी मला असं. कारण का
साधक मिळणं फार कठीण आहे. अनेक जन्म महाराज त्यानं पुण्य संपादन करावं लागतं, तेव्हा कुठे संतांची भेट होते महाराज. अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं महाराज. पुण्य फळले बहुता भाग्य उदय येतात झालो सन्मुख तसा. आज संत चरण आज फिटले माझे कोडे, बहुत जन्माचे साकडे कोंडाटले पुढे. म्हणून तुका म्हणे ते न पाचारिता जावे, संत चरण भावे त्यांचा महिमा काय वर्णून पामर न कळे तो साचार. ब्रह्मारिका ज्ञानेश्वर